माझं ठरलंय, पण त्या बायका ठरवत नाहीत ना, त्या फिरतात तोंड मारत इकडे तिकडे. तुला माहितीये काय घाणेरडं वातावरण आहे बाहेर. बायकोने प्रियकरा बरोबर केला नवऱ्याचा खून. पेपर खरे हे जे काय चाललंय ते लय वाईट आहे बरं का, लय वाईट आहे. असं नाहीच झालं पाहिजे. कुठल्याच बाईने आपल्या नवऱ्याबरोबर असं नाही वागलं पाहिजे. प्रामाणिक राहिलं पाहिजे. तेच तर नाही ना करत. तोच तर मेन रागाचा मुद्दा आहे. तू सांग. अहो हे काय? बक्षीस. स्वभाव आवडला मला तुझा. बक्षीस. याला काय अर्थ आहे? एका साईडला म्हणता आपली मैत्री आहे, दुसऱ्या साईडला असे पैसे. मैत्रीत पैसे नसत आणायचे. काय बोलला तू? तुला पैसे नको? मैत्री पैशापेक्षा मोठी आहे. हे बाबा, हे काय माणूस आहे रे तू? तुला माहित नाहीये तू किती मोठा माणूस आहे. हे लोक उगाच नाही तुला देव माणूस म्हणत. नाही खरंय. तुम्ही एक काम करा, बसा या. तू देव नंबर माणूस आहे. हे संपवा, टॉप टू बॉटम. हा, आपल्या मैत्री खातर भावा. तुमच्यासाठी पेग मी भरतो, मित्राच्या हातून. घ्या. मला वाचवा या माणसाच्या तावडीतून. मला वाचवा. हा माणूस राक्षस आहे, मला मारून टाकेल. प्लीज मला वाचवायच्या तावडीतून. प्लीज मला वाचवा. तुम्ही शांत राहा, मी हे सोडव. नाही नाही नाही, इथे नको. मी एक काम करा, मी तिकडे जाते, तुम्ही तिकडे या. तुम्ही इथं का बोलला मला? घरात हीच एक अशी जागा आहे जिथे कॅमेरा नाहीये. अरे बापरे, तुमच्या घरात कॅमेरा येतोय? हो, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरा आहे. माझा नवरा सतत माझ्यावर नजर ठेवून असतो. मला कुठेच जाऊन देत नाही, कुणाशी बोलू देत नाही. हे घर नाही, मला जेल वाटतं. खूप एकटं वाटतं मला. अयो, किती लागलंय तुम्हाला? घरात मलम बिलम काय आहे का? हो, तुम्ही सरळ खाली गेलात ना, उजवीकडे एक कपाट, त्याच्या पहिल्या स्ट्रॉवर मध्ये. तिकडं काय हो? तुमचा नवरा तुम्हाला रोज मारझोड करतो? तुम्हाला कसं कळलं? एवढा मोठा फर्स्ट एड बॉक्स. माधुरी, झालं तुझं? तुला माहिती आहे ना मला या लग्नात इंटरेस्ट नाहीये. आणि तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय मी खुश आहे? दिसतोय मी खुश? आई बी बोलते. खुश नाहीस? शॉपिंगला कसं काय गेला होतास? गेलास ते गेलास,
त्या बाहेरच्या पोरीला घेऊन गेलास? माधुरी, हे बघ आता माझं लग्न ठरलंय, त्याच्यामुळे तू हा सगळा विषय सोडून दे. काय विषय सोड? आता विषय संपत नसतो. एवढं सोपं वाटलं का तुला? माझं सगळं आयुष्य तुझ्या नावावर केलं आणि आता तुझ्याच नावावर राहणार. आणि काय रे, तुला बी माझ्याशी लगीन करायचं होतं ना? मग आता योग्य वेळ आली ना की आपण इथून पळून जायचं. ध्यानात ठेवा. ए लावा टाक. अरे गोपाल, अरे मी ना झेंडाच राहून आलोय. काय पत्रकार, काय केलं असं? काय म्हणजे, मी कातळवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट घुसलो आणि तिथं जाऊन म्हणलं सापडलेल्या सापळ्याची मला डिटेल माहिती द्या. मग दिलं का त्यांनी डिटेल? आणि देतात नाही तर काय करतात, अशी ताकद लावली का नाही तिथं.